शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, आणि गावोगावी काँग्रेस राष्ट्रवादीची रोजगार हमी. आणि त्याच्यानंतर पुन्हा नारा दिला, न जात पर न बात पर, सोनिया जी शरद पवार की बात पर, मोहर लगेगी हाथ पर. मी गमतीने महाराष्ट्राच्या विधान परिषदेत शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा म्हणायचो, एक हसतमुख आणि दुसरे देशमुख. दोघांनी बँडबाजा वाजवला महाराष्ट्राचा. आणि मग नारा दिला, मेरा भारत महान, और मुझे कुछ भी नहीं दिया तो कम से कम 2 देशी दारू का दुकान, एक पाव डटाओ गरीबी हटाओ, हो गया विकास. आणि पुन्हा तुमच्याकडे आले की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे भाजपवाले मोडणार आहेत, हे जातीवादी आहे, सांप्रदायिक आहे. मुसलमानांच्या मनामध्ये भीती निर्माण केली. ये चुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस को चुन कर दो. पण माझ्या बांधवांना बहिणींना मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की उज्ज्वला योजनेमध्ये 7 करोड लोकांना गॅस सिलेंडरने शेगड्या दिल्या. सरकारने कुठे सांगितलं की ही योजना मुसलमानांकरता दलितांकरता नाहीये म्हणून? सगळ्यांना गॅस सिलेंडरने शेगड्या दिल्या. प्रधानमंत्री जनधन योजनामध्ये बँक अकाउंट उघडले, 3.5 करोड बँक अकाउंट 34 करोड झाले, 70,000 कोटी जनतेने डिपॉझिट केले. अटल पेन्शन योजना लागू केली, प्रधानमंत्री आयुष्य योजना लागू केली. कधी योजनेमध्ये लिहिलं की आदिवासींना, दलितांना आणि मुसलमानांना याचा फायदा मिळणार नाही? घरं बांधली. याच ठिकाणी कार्यक्रम झाला होता, आडाम गुरुजी या ठिकाणी होते. बीडी कामगारांकरता घरं बांधून दिली प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये. कधी विचार केला की आडाम गुरुजी कम्युनिस्ट पक्षाचे आहे म्हणून त्यांचं काम नाही करायचं, असं कधी देवेंद्रजींनी, नरेंद्र मोदींनी विचार केला? कधी नाही केला. सबका साथ सबका विकास. गरीब गरीब असतो, गरीबाला जात पंथ धर्म आणि भाषा नसते. या देशातली सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर गरिबी, भूकमारी आणि बेरोजगारी सगळ्यात मोठी समस्या आहे. पण काँग्रेसवाले, राष्ट्रवादी काँग्रेसवाले याच्यावर बोलत नाही. 70-72 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून. 60 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार चालवण्याची संधी मिळाली. ग्रामपंचायत काँग्रेसची, जिल्हा परिषद काँग्रेसची, पंचायत समिती काँग्रेसची, नगरपालिका काँग्रेसची, महानगरपालिका काँग्रेसची, मुंबईत राज्य काँग्रेसचं, दिल्लीत काँग्रेसचं राज्य. बैलजोडी होती, तुम्ही बैलजोडीवर ठप्पे मारले. गाय वासरू आला, गाय वासरू टप्पे मारले. मग पंजा आला, डाव्या हाताचा की उजव्या हाताचा विचार न करता धावधाव ठप्पे मारले. पण काय झालं? 70 वर्षाचा इतिहास हा देशाच्या जनतेशी बेईमानी आणि विश्वासघात करण्याचा इतिहास आहे. याच काँग्रेस पक्षाच्या सरकारने 70,000 कोटी रुपयाची विमानं खरेदी केली. पण विदर्भात, महाराष्ट्रात, सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्याला प्यायला पाणी नाही आहे, सिंचनाला पाणी नाही आहे. त्या पाण्याच्या योजना मात्र यांनी पूर्ण केल्या नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्य होतं. 10% ऍडव्हान्स घेऊन ठेकेदाराकडून सिंचनाचे कॉन्ट्रॅक्ट दिले. सगळ्या योजनाची सुरुवात केली, भूमिपूजन केली. 15-15, 20-20 वर्षापासून सगळ्या योजना बंद पडल्या होत्या. काय झालं टेंभूच्या योजनेचं? काय झालं म्हैसाळच्या योजनेचं? सगळ्या योजना बंद पडल्या होत्या. लोखंडाला जंग लागला होता. कॉन्ट्रॅक्टर पळून गेले होते. देवेंद्र फडणवीस जी माझ्याकडे आले. मी वॉटर रिसोर्सेस खात्याचा मंत्री आहे. आम्ही प्रधानमंत्री सिंचाई योजना सुरू केली. महाराष्ट्रातले 26 प्रकल्प, 50% जास्त ज्या ठिकाणी काम झालं त्या प्रकल्पाकरता आम्ही पैसे द्यायचं धोरण ठरवलं. 20,000 कोटी दिले. पाप यांचं.
लग्न यांनी केलं, मुलं यांना झाली, हे पळून गेले आणि देवेंद्रच्या मांडीवर येऊन खेळायला लागले, बाबा बाबा म्हणून त्यांना म्हणायला लागले. पाप यांचं. आणि आम्ही ते सगळे प्रकल्प पूर्ण करायला 20,000 कोटी रुपये मी माझ्या विभागातून दिले. 25% भारत सरकारकडून आणि 75% नाबार्डचं कर्ज 20,000 कोटी रुपये त्या योजनेकरता दिले. दुष्काळग्रस्त आत्महत्याग्रस्ताकरता पुन्हा नवीन योजना तयार केली, बळीराजा योजना. 108 प्रकल्प घेतले. पश्चिम महाराष्ट्राला 7,000 कोटी रुपये दिले. म्हैसाळ, टेंबू, नसेल विश्वास तर गणपतराव पाटला जाऊन विचारा. त्यांनी सांगितलं मी आयुष्यात कल्पना केली नव्हती. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हैसाळ आणि टेंबू मधलं पाणी आलं असेल तर त्याचं श्रेय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला नाही आहे, त्याचं श्रेय असेल तर देशामध्ये मोदींच्या सरकारला आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसच्या सरकारला ते पाणी आणण्याचं काम आम्ही केलं. बांधवांना मिळून 108 प्रकल्प मंजूर केले. आणि महाराष्ट्रातलं सिंचन जे 18% 20% आहे ते आम्ही 48 ते 50% नेण्याचा निर्धार केला. आता सुभाष बापूंनी सांगितलं ब्रिज कम बंधारे बांधले. महाराष्ट्राला 170 ब्रिज कम बंधारे दिले. सोलापूर जिल्ह्याला 5 दिले. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. मी जलसंवर्धन खात्याचा मंत्री म्हणून महाराष्ट्राला अनेक पुरस्कार मिळाले. पाण्याचा प्रश्न सोडण्याकरता सरकारने प्राथमिकता दिली. एवढंच नाही तर नदी जोड प्रकल्पाला सुरुवात केली. आंध्र प्रदेशामध्ये बाजूला एक पोलावरम नावाचं धरण आम्ही बांधतोय. त्या धरणामध्ये जे गोदावरीचं धरण आहे ते 60,000 कोटी रुपयाचं आहे. 100% माझ्या खात्याकडनं बांधतोय. आणि गोदावरीचं जे बॅकवॉटर आहे 1100 TMC पाणी समुद्रात वाहून जातं. ते 1100 TMC पाणी जे आहे त्यातलं 450 TMC पाणी थांबवून गोदावरीचं पाणी कृष्णेमध्ये, कृष्णेचं पाणी पेन्नारमध्ये आणि पेन्नारचं पाणी कावेरीला जोडून तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या 4 राज्यात शेवटपर्यंत आम्ही तामिळनाडूच्या टेल एंडपर्यंत पाणी नेण्याचा निर्णय केला. मी परवा तामिळनाडूमध्ये होतो. तामिळनाडूचे मुख्यमंत्री माझ्याबरोबर होते. 3 रॅली केल्या. सेलमला होतो, कोइंबतूरला होतो. त्यांनी मला सांगितलं नितिन जी मेरे घर में 2 फोटो है. एक फोटो है तिरुपति बालाजी का, दूसरा फोटो जो है वो जयललिता जी का है और तीसरे फोटो की जगह खाली रखी है. जिस दिन गोदावरी का पानी कावेरी में आएगा उस दिन तमिलनाडु के घर घर में आपका फोटो हम लगाएंगे. हम पानी के सिवा हमारा विकास नहीं हो सकता.